पैठण तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री तथा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन समाजाचे लोकनेते छगन भुजबळ साहेब यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पैठणमध्ये समता परिषद तालुका अध्यक्ष देवीदास सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली फटाके फोडून घोषणाबाजी करण्यात आली। या प्रसंगी माजी तालुका अध्यक्ष संतोष सोनवणे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी जाधव, राष्ट्रीय समाज पक्षाचे संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष प्रकाश दिलवाले, बाबासाहेब तांबे, सचिन जाधव, साईनाथ होरकटे, सुमित करकसे, सागर तुपे, संजय सदावर्ते, राम लोखंडे, ओमकार राजळे, आकाश रावस, अनिल जाधव, अभिषेक ठाणगे व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रकाश उत्तमराव दिलवाले, पैठण समता परिषद आज भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळाल्यामुळे पैठणमध्ये अखिल भारतीय समता परिषद वतीने फटाके फोडून डीजे वाजवून आम्ही मोठ्या उत्साहात सर्व सकल ओबीसी बांधवांच्या वतीने पैठणमध्ये आज ओबीसीमध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। कारण की ओबीसींना भुजबळ साहेबांची गरज होती। आपल्या सत्तेमध्ये किती जरी ओबीसी मंत्री असतील पण ओबीसीचा आवाज उठवण्यासाठी फक्त भुजबळ साहेबच काम करू शकतात। त्यामुळे सर्व आज महाराष्ट्रभरात जिल्ह्यात तालुक्यात फक्त भुजबळ साहेबांचा आनंद मोठ्या उत्साहात ओबीसी सकल सर्व भटकेमुक्त ओबीसीच्या वतीने साजरा होत आहे। त्यामुळे आज पैठणमध्ये खूप मोठा असा जल्लोष सर्व समाज बांधवांच्या सकल ओबीसीच्या वतीने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आम्ही साजरा करत आहोत। साहेब, मंत्रिपदावर भुजबळ साहेबांची निवड झाली। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की ही खूप आनंदाची आणि अभिनंदनाची बाब आहे। तर सर्वात प्रथम एक पदाधिकारी म्हणून आपण समाजासाठी पहिली मागणी काय मागणार? समाजासाठी आमची एवढीच मागणी आहे, आज ओबीसी आरक्षणावर जी गादा येत आहे ती भुजबळ साहेब ठामपणे गेले 35 वर्ष झाले ओबीसीची बाजू लावून धरत आहे आणि ओबीसीला न्याय देण्यासाठी सर्व समाजांची एकच इच्छा आहे की साहेबांनी ओबीसीसाठी खंबीरपणे उभा राहत आहे। त्यामुळे सर्व समाज साहेबांच्या पाठीमागे आहे। आपले खूप खूप आभार, धन्यवाद।